नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान। मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, आपल्याला यश देखील मिळतं, प्रचंड संपत्ती मिळून देखील आपल्याला सुख, शांती आणि समाधान मिळत नाही। आपल्या इतक्या सगळ्या यशानंतरही आपण आनंदी नसतो। काय त्याच्या मागचं कारण आहे? त्याच्या संदर्भातलीच एक गोष्ट आपण आज पाहणार आहोत। एक राजा आहे, त्या राजाच्या राज्यामध्ये एक दिवस अचानक दुष्काळ पडतो। दुष्काळ पडल्यानंतर जो काही उत्पन्न शेतीपासून मिळणार होतं त्याच्या राज्यातल्या जनतेला ते काही मिळत नाही। त्यामुळे जनता ही राजाला त्याचा जो काही अधिकार आहे, त्याचा जो शेतसारा भरावा लागतो राजाच्या दरबारी, तो काही शेतसारा राजाच्या दरबारी जमा होत नाही। त्यामुळे राजाचं जे कोठार आहे, धनाचं कोठार आहे, ते जवळजवळ रिकामं होतंय। परिस्थिती अशी येते की राजाला त्याचं राज्य चालवण्यापुरतं देखील धन राजाजवळ नसतं। राजा चिंतित होतो, राजाला भीती वाटायला लागते की आता शेजारचा राजा आपल्या राज्यावरती आक्रमण करेल की काय। त्यातच अशी एक घटना घडते की त्याच्या मंत्रिमंडळातले काही लोक हे राजाच्या विरुद्ध बंड करतायत हे राजाला समजतं। वेळीच राजा त्यांचा बंदोबस्त करतो, पण राजाच्या डोक्यामध्ये ते टेन्शन मात्र आहे, ती काळजी मात्र आहे। राजाच्या समोर रोज नवे नवे प्रश्न येत असतात आणि राजा फार चिंताग्रस्त असतो, फार चिंतित असतो। त्याच्या समोर पक्वानं जरी वाढलेली असली ना तरी त्याला ते अन्न गोड लागत नाही, त्याला ते खावंसच वाटत नाही, भूकच मेलेली असते त्याची, काही कळत नाही त्याला काय करावं आपण। एक दिवस राजा असा त्याच्या महालामध्ये खिडकीवरती उभा असतो, त्यावेळेस त्या खिडकीतून बाहेर तो त्याच्या माळ्याला पाहतो। तो माळी जो आहे राजाचा, तो माळी खूप शांतपणे आनंदाने चटणी भाकर खात असलेला बसलेला, काम करून त्याच्या सुट्टीच्या वेळेमध्ये चटणी भाकर खाताना त्याला दिसतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान राजाला दिसतं। तसंच थोडंसं पुढे नजर त्याची जाते, तिथे एक चौकीदार बसलेला असतो आणि तो चौकीदार देखील त्याचं भोजन करत असतो आणि त्याच्याही चेहऱ्यावरती समाधान राजाला दिसतं। राजा म्हणतो हे चांगलं, राजा होण्यापेक्षा तो मनातल्या मनात विचार करत असतो की हे चांगलं, मी जर माळी झालो असतो किंवा मी जर चौकीदार झालो असतो तर खूप चांगलं झालं असतं, मला किमान समाधान मिळालं असतं। एक दिवस तो काय करतो, तो त्याची चिंता कमी होत नाही म्हणून मग राजा त्याचे जे गुरु असतात, एक साधू असतो, तो साधू त्या राजाचा गुरु असतो, त्या साधूकडे राजा जातो आणि राजा त्या साधूला सगळी घटना सांगतो, काय काय घडलं त्याच्या राज्यामध्ये, त्याची मानसिकता अशी का झालेली आहे, त्याला जेवू वाटत नाही, खाऊ वाटत नाही, सतत झोप लागत नाही, रात्रभर ते विषय त्याच्या मनामध्ये घोळत असतात। हे सगळी गोष्ट तो त्या साधूला सांगतो आणि त्याच्यावरती साधूला असं पण सांगतो की माझ्या बागेतला तो माळी किंवा तो चौकीदार हे खूप आनंदी आहेत माझ्यापेक्षा, पण माझ्याकडे इतकं वैभव आहे, संपत्ती आहे, महाल आहे, सगळं आहे, पण तरीही मला आनंद मिळत नाहीये, मला समाधान मिळत नाहीये। तर साधू त्या राजाला सांगतो, मग तुला काही चौकीदार व्हावंसं वाटतंय का, किंवा तुला नोकर व्हावंसं वाटतंय का? हे लोक जसे तुझे नोकर आहेत तसं तुला नोकर व्हावंसं वाटतंय का? जर तुला तसं वाटत असेल तर मी तुझी इच्छा पूर्ण करतो। तो म्हणतो तू आता राजा आहेस, तुला माझा नोकर म्हणून राहावं लागेल। तू काय कर, तुझं सगळं जे राज्य आहे ते सगळं राज्य मला दे आणि तू माझ्याकडे नोकर म्हणून काम कर, मी तुला काय काम करायचं ते सांगेन। राजा म्हणतो चालेल, मला आता कंटाळा आलाय राजा म्हणून राहायचा, कारण मला जर सुख, शांती, समाधान मिळणार नसेल तर या वैभवाचं मी करू काय। म्हणून तो राजा सगळं राज्य हे त्या साधूच्या नावावरती करतो आणि साधूला सांगतो, महाराज आजपासून मी तुमचा नोकर। साधू म्हणतो, बघ मी साधू माणूस आहे, मी जंगलामध्ये राहणारा किंवा माझ्या आश्रमामध्ये राहणार आहे, मी काही तुझ्या या महालामध्ये येऊन राहू शकत नाही आणि मला ते जमणारही नाही। मग तू असं काम कर, तू माझा नोकर आहेस, तू माझ्या वतीने माझा नोकर म्हणून तू हे राज्य आजपासून चालवायचं।
आणि ह्या राज्याची संपूर्ण जबाबदारी आजपासून तुझी. राज्य माझं आहे, पण तू माझ्यासाठी काम करायचंय, माझा नोकर म्हणून तू काम करायचंय. राजा म्हणतो ठीक आहे. आणि तेव्हापासून राजा जो आहे तो साधूचा नोकर म्हणून राज्य सांभाळतोय. आणि आता मात्र तेच काम तो करतोय, पण आता राजावरती जबाबदारी नाहीये. आता जे ओझं त्याच्या डोक्यावरती पहिलं त्याला जाणवत होतं, आता त्याला तसं जाणवत नाहीये. आता तो नोकर म्हणून काम करतोय आणि नोकराची जी जबाबदारी आहे, नोकराचं जे कर्तव्य आहे, ते कर्तव्य पार पाडण्याचं काम राजा करतोय. त्यामुळे राजाच्या मनावरती आता कसलंही दडपण नाही, कसलंही ओझं नाही. राजा फक्त त्याचं कर्तव्य, साधू आपले महाराज आहेत आणि महाराजांनी सांगितलेले जे कामं आहेत ती कामं त्याला करायची आहेत, अशा मानसिकतेतून तेच काम जे राजा पूर्वी करत होता तेच काम आता राजा तशाच पद्धतीने करतोय. फक्त राजाची मानसिकता बदलली आहे. पूर्वी राजा ज्या कामाला ओझं म्हणून काम करत होता, त्याच्या मनावरती जे दडपण होतं, आता ते दडपण नाही आहे, कारण तेच काम राजा आता कर्तव्य म्हणून करतोय. आणि त्याला शांतपणे झोप लागते, त्याला जेवण वगैरे जातंय, त्याला आनंद मिळतोय कामाचा, हे सगळं घडतंय. असं चालू असताना साधू त्याच्याकडे येतो आणि साधू त्याला विचारतो, का रे बाबा, तुला आता झोप लागते की नाही, जेवण जातंय की नाही. तर राजा सांगतो, हो महाराज, मला आता जेवणही व्यवस्थित जातंय आणि मला झोपही व्यवस्थित लागते आणि आता मी आनंदी आहे. हे सगळं कसं झालं? मी पूर्वी जे काम करत होतो तेच काम आता करतोय, पण आता मी आनंदी आहे. तेव्हा साधू त्याला सांगतो की तू जे पूर्वी काम करत होतास ते कामाचं ओझं तुझ्या डोक्यावरती आहे, ते दडपण तुझ्या डोक्यावरती आहे असं समजून तू काम करत होतास. आणि आता तू जे काही काम करतोयस ते तुझं कर्तव्य म्हणून काम करतोयस. तुझी जबाबदारी, तुझं कर्तव्य तू व्यवस्थितरित्या पार पाडतोयस आणि त्याचा आनंद तुला मिळतोय. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही काम करू ते काम ओझं म्हणून जर केलं, ओझं समजून जर केलं, तर ते काम पूर्ण होईल, पण त्या कामातून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद मात्र आपल्या पदरी पडणार नाही. पण तेच काम माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे आणि ते कर्तव्य समजून जर आपण ते काम पूर्ण केलं तर निश्चितपणे त्या कामात यश मिळेलच, पण त्या यशाच्या सोबत ते सुख, ते समाधान, ती शांती आपल्या पदरामध्ये पडेल. मित्रांनो, आज इतकंच. पुन्हा भेटूया आपण पुढच्या गुरुवारी. पण जाता जाता पुन्हा तीच गोष्ट, अजूनही ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. माझ्या या गोष्टी तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि माझ्या या गोष्टींवरती, या विचारांवरती तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी.